Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. लाईफ सायकल ऑफ द स्टार्स हा तुमचा शेवटचा लेसन आपण सुरू केलेला आहे. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल, नुकताच पेपर आहेत तुमचे, पेपरसाठी तुम्ही हे व्हिडिओ बघत असाल तर पूर्ण आपल्या लेसन नंबर 1 पासून ते लास्ट लेसनपर्यंत आपण सगळे व्हिडिओज बनवलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आता 9th स्टँडर्डला जाणार आहात. 9th स्टँडर्डचे पण व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा जर काही विद्यार्थी आपले जुने सबस्क्रायबर आहे त्यांना ह्या व्हिडिओचा खूप फायदा झाला, त्यांनी कॉमेंट्समध्ये लिहिले, काहींनी टॉप केलं एक्झाममध्ये, अशा विद्यार्थ्यांनी एक प्रॉमिस करा की आपले व्हिडिओ जे आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जसं तुम्ही टॉप केलं तसं इतरही जे विद्यार्थी जे क्लास लावू शकत नाही, जे काही कारणास्तव शाळेत जाऊ शकत नाही, शिक्षण घेऊ शकत नाही, अशा विद्यार्थी जे फक्त परीक्षेला जातात काही कारणास्तव, ठीक आहे, अशा विद्यार्थ्यांनी हे जर व्हिडिओ बघितले तर त्यांना नक्की फायदा होणार आहे. सो नक्की प्रॉमिस करा तुम्ही किती विद्यार्थ्यांना हे व्हिडिओ शेअर केले आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. तर चला आजचा आपण टॉपिकला सुरू करूया. सो सगळ्यात महत्त्वाचं, हाऊ डू वी ऑब्टेन ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट द युनिवर्स. ओके, तुम्ही रात्रीच्या वेळेस टेरेसवरती कधी झोपला आहात का? टेरेसवरती जर तुम्ही झोपला असाल किंवा मस्त मामाकडे गेल्यानंतर गावाकडे मस्त खाली अंथरूण टाकून, कॉट टाकून त्याच्यावरती झोपले असाल तर वरती जर आपण आकाशाकडे बघितलं रात्रीच्या वेळेस काय काय दिसत असतं बाळांना तुम्हाला? येस, राईट डाऊन इन द कॉमेंट बॉक्स. येस, काय दिसत असतं? येस, वी कॅन सी द बिलियन्स ऑफ द स्टार्स. तुम्हाला म्हणतात, तुम्ही खूप साऱ्या स्टोरीज पण ऐकल्या असेल की अरे किती आकाशामध्ये तारे किती असा प्रश्न विचारतात. तर आपण मोजू शकतो का? नाही, बिलियन्स ऑफ स्टार्स आहेत ह्या युनिवर्समध्ये. तुम्हाला वरती आकाशाकडे बघितल्यानंतर हे सगळं दिसत असतं. काही ब्राईट असतात, काही थोडे असे लुकलुकणारे असतात, काही वेगवेगळे तुम्हाला शेप्स पण दिसत असतात त्या तारांचे. तुम्हाला बघा, तुम्ही लहानपणी आजीकडून ऐकलं असेल की हा विंचवाचा शेप आहे, हे सप्तर्षी आहे, हा ग्रेट ओरियन आहे, ऐकलं असेल ना. सो हे सगळं युनिवर्स विषयी आपल्याला इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे. सो वी सी ओनली द प्लॅनेट्स अँड स्टार्स, देन हाऊ डू वी गेट इन्फॉर्मेशन अबाउट द कंपोनंट्स ऑफ द युनिवर्स. फक्त आपल्याला प्लॅनेट आणि स्टार एवढंच माहिती असतं, पण नाही, आपल्याला पूर्ण युनिवर्सचे कुठले कुठले कंपोनंट आहे तर ते माहिती करून घ्यायचं आहे. सो फॉर दॅट we use a special type of device to see all the stars, planets and different astrological activities which are occur in a space. आकाशामध्ये, अवकाशामध्ये काय रात्रीच्या वेळेस काय काय घडत असतात, फिरतात ना, एक स्पेसिफिक ऑर्बिट असते, त्या ऑर्बिटमध्ये हे सगळे ग्रह तारे. टेल मी द नेम ऑफ दॅट डिव्हाइस, राईट डाऊन इन द कमेंट बॉक्स. येस, इट्स नथिंग बट टेलिस्कोप. बघितलाय तुम्ही टेलिस्कोप? नसेल बघितला तर तरी सांगा मला. तर टेलिस्कोप जो आहे तो अशा पद्धतीने दिसत असतो. तुम्ही यात्रेमध्ये कधी गेला असेल तर छोटा टेलिस्कोप घेतला असेल तर हे जे टेलिस्कोप आहे की जे दुर्बीण म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला, की आपण अवकाशातल्या मधले ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी या टेलिस्कोपचा काय करत असतो, यूज हा करत असतो. डू यू नो स्टुडंट, देर आर सेव्हरल टेलिस्कोप दॅट आर प्लेस ऑन द सरफेस ऑफ द अर्थ while some are kept on. Several telescopes placed on the surface of the earth and while some are placed on the above man-made satellite. म्हणजे काही जे टेलिस्कोप आहे, पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावरती असे काय केलेले असतात, हे टेलिस्कोप काही पृष्ठभागावरती ठेवलेले असतात. आणि काही जे टेलिस्कोप असतात ते मॅनमेड सॅटेलाइट आहे. माणसाने इन्सॅक्ट ए बनवला, इन्सॅक्ट बी बनवला, आर्या, अजून खूप सारे सॅटेलाइट्स बनवले आहेत. त्याच्यावरती पण काय केलेलं आहे, एक विशिष्ट पद्धतीने त्या टेलिस्कोपची मांडणी केलेली असते आणि विशिष्ट ऑर्बिटमध्ये पृथ्वीभोवती ते जे सॅटेलाइट आहे, मॅनमेड सॅटेलाइट पण काय करत असतात, अशा प्रदक्षिणा घालत असतात. आपल्याला सांगतात वेदर, आजचं तापमान काय आहे, कुठे पाऊस होणार आहे, कुठे ढगाळ वातावरण आहे, कुठे वातावरण हे मॅनमेड सॅटेलाइट ही सगळी आपल्याला काय करत असतो, इन्फॉर्मेशन ही देत असतो. मग त्याच्यामध्ये वरती पण काय केलेलं असतं, हे टेलिस्कोप अरेंज केलेले असतात, विच आर ऑर्बिटिंग द अर्थ इन अ फिक्स ऑर्बिट्स. फिक्स ऑर्बिट्समध्ये असतात. ॲज दिस टेलिस्कोप आर सिच्युएटेड अबव द सरफेस ऑफ अर्थ, वी कॅन ऑब्झर्व ऑफ ॲटमॉस्फिअर, देन वी कॅन ऑब्झर्व ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स व्हेरी क्लिअरफुली. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंचावरती हे टेलिस्कोप बसवलेले असतात. त्याच्यामुळे आपण एन्व्हायरमेंटमध्ये ॲस्ट्रॉनॉमिकल जे ऑब्जेक्ट्स आहे, आकाशामध्ये जे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट आहे ते अगदी क्लिअरफुल, असं तुम्ही बघितलं असेल की अशी डायरेक्शन असते. आपल्याला जर वरती आकाश निरीक्षण करायचं असेल तर अशी वरची डायरेक्शन असते, ती आपण अगदी क्लिअरली ह्या तुमच्या टेलिस्कोपच्या सहाय्याने बघू शकतो. तर स्टुडंट, आता आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ स्टार. तुमच्या बुकमध्ये ह्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहे, ह्या प्रॉपर्टी समजून घेऊया. ॲट नाईट वी कॅन सी 4000 स्टार्स विथ आवर नेकेड आईज. रात्रीच्या वेळेस आपण आकाशामध्ये उघड्या डोळ्यांनी
विदाउट टेलिस्कोप किती तारे बघू शकतो? येस, व्हॉट इज द आन्सर? दॅट इज वी कॅन सी द 4000 स्टार्स विथ नेकेड आईज ॲट अ नाईट. क्लिअर एव्हरीवन? आणि जर प्रश्न विचारला की नेकेड आईजने आपण किती स्टार्स बघू शकतो, तर 4000 स्टार्स हे बघू शकतो. अँड वन ऑफ द थिंग दॅट इज सन इज ऑर्डिनरी स्टार अमंग देम. या सगळ्या 4000 स्टार्समध्ये सन काय आहे? एक ऑर्डिनरी स्टार. आता तुम्ही म्हणाल की सनला आपण ऑर्डिनरी स्टार का म्हणणार? सन तर किती स्पेशल आहे. सोलार सिस्टीम जी आहे ती पूर्ण सनभोवतीच आहे. सूर्य मध्यभागी राजा आहे तो, बाकीचे सगळे प्लॅनेट्स त्याच्या भोवती फिरत आहे. मग आपण त्याला ऑर्डिनरी स्टार का म्हणणार आहोत? कारण असे हजारो सूर्य आहेत. कुठे? आपल्या ह्या गॅलेक्सीमध्ये. वाय वी कॉल इट इज ॲज ऑर्डिनरी स्टार? बिकॉज इवन दो इट ॲपियर्स टू लार्ज. वाय वी कॉल सन ॲज अ ऑर्डिनरी स्टार? का म्हणणार या सनला तुम्ही ऑर्डिनरी स्टार का म्हणणार आहात? बिकॉज इट ॲपियर्स टू लार्ज अँड ऑल अदर स्टार्स इन द स्काय. बिकॉज इट इज बिग नियरेस्ट टू अस. आपल्या पृथ्वीपासून तो खूप जवळ आहे म्हणून तो आपल्याला बिगेस्ट दिसत असतो. पण असे खूप सारे काय आहे स्टार्स, असे सारे खूप सूर्य काय आहे आपल्या युनिवर्समध्ये आहे. सो डू यू नो स्टुडंट, देर आर बिलियन्स ऑफ द स्टार्स which having very high mass, very low mass, very high temperature, very low temperature, and most of the thing that is which are bigger than sun also. ह्या युनिवर्समध्ये असे बिलियन्स ऑफ द स्टार्स आहे की ज्याचं मास, टेम्परेचर, साईज ही सूर्यापेक्षा जास्त पण आहे आणि काहींची कमी पण आहे. मीन्स स्टार्स आर द गिग्नॅटिक स्पेअर्स ऑफ हॉट गॅसेस. मग आता हे स्टार्स नक्की काय असतात? तुम्हाला वाटतं की स्टार्स म्हणजे काय असे दगड किंवा उल्का याच्यापासून नाही. ते काय आहे? हॉट गॅसचे काय आहे? गिग्नॅटिक मोठे मोठे काय आहे? स्पेअर्स आहे. त्याच्यामधून समजा आपण सूर्याचं उदाहरण घेतलं, कंटिन्युअस हायड्रोजनचं हेलियममध्ये, हेलियमचं हायड्रोजनमध्ये रूपांतर होऊन त्याच्यामध्ये ते स्फोट होत असतात त्याच्या पृष्ठभागावरती. ॲटॉमिक एक्सपान्शन होत असतं आणि त्याच्यामुळे काय होत असते? ती हीट आणि लाईट काय होत असते? बाहेर होत असते. आणि तो हॉट एअरचा काय होत असतो? एक गॅसचा एक ढग किंवा काय म्हणतो असतो आपण त्याला हॉट गॅस स्पेअर बनत असतो आणि त्याला आपण काय म्हणत असतो? स्टार म्हणत असतो. सो आय थिंक प्रॉपर्टीज ऑफ स्टार तुमच्या क्लिअर झाल्या असेल. 4000 स्टार आपण नेकेड आईजनी बघू शकतो. सन इज अन ऑर्डिनरी स्टार अमंग देम. व्हाय? बिकॉज देर आर बिकॉज इट इज व्हेरी नियरेस्ट टू द अर्थ. दॅट्स वाय वी कॅन सी इट इज बिगर दॅन अदर स्टार्स अँड देर आर टू मेनी स्टार्स लाईक सन which having different mass, size and temperature, and stars are the gigantic spheres of a hot gas. तर तुम्हाला ह्या सगळ्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या क्लिअर झाल्या असेल. सो आता आपल्याला बघायचे आहे खूप इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन, प्रॉपर्टीज ऑफ गिवन विच इज गिवन इन युअर टेक्स्ट बुक. तर सगळ्यात महत्त्वाचा IMP क्वेश्चन आहे. तुम्हाला जनरल नॉलेजलाही विचारलं जाऊ शकतो. आपला जो सूर्य आहे तो सूर्य कशापासून बनलेला आहे? कोणत्या कोणत्या गॅसेसपासून बनला आहे? तर तुम्ही हे 2 गॅसेस महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहे की आर सन इज मेड अप ऑफ हायड्रोजन अँड हेलियम. हायड्रोजन आणि हेलियमपासून बनलेला आहे. मग याच्यामध्ये हायड्रोजन किती % आहे? इट इज अबाउट 72%. किती % आहे तुमचा हायड्रोजन? जरा कॉमेंटमध्ये लिहा. हायड्रोजन इज अबाउट 72% इन द सन अँड हेलियम इज अबाउट 26%. मग 72 प्लस 26 काय झाले तुमचे? 98% झाले. मग उरलेले 2% काय आहे? सो उरलेले जे 2% आहे इट इज अ इलेमेंट विच इज हेवियर दॅन हेलियम. हेलियमपेक्षा जड असलेले 2% इलेमेंट त्याच्यामध्ये असतात. त्याच्यापासून आपलं जे सन आहे तो बनलेला आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवायचा. प्रश्न तुम्हाला 100% फिल इन द ब्लँक्स मॅच द पेअर किंवा जनरल नॉलेज विचारला जाईल की आपला सूर्य कशापासून बनलेला असेल. इट इज मेड अप ऑफ 72% ऑफ द हायड्रोजन, 26% of the helium and 2% of the gases or the element which is heavier than हेलियम. हेलियमपेक्षा हेवियर असणाऱ्या इलेमेंट्सपासून आपला हा जो सन आहे तो बनलेला आहे. आता काही इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आहे की जी इन्फॉर्मेशन तुम्हाला जनरल नॉलेजच्या दृष्टीने कोण बनेगा करोडपतीमध्ये जर तुम्ही कधी गेले तर तुम्हाला ही सगळी माहिती माहीत असणं गरजेचं काय आहे. कारण त्याच्यात 4 ऑप्शन दिलेले असतात. मग आपण तिथे कन्फ्यूज होऊन जातो. त्याच्यामुळे सूर्याविषयी ही सगळी माहिती तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मास किती आहे आपल्या सूर्याचं? किती वजन असेल ह्या सूर्याचं? वजन किती असेल? 2 × 10⁻30 kg. 2 × 10⁻30 म्हणजे 10 वरती 30 शून्य एवढं वजन आहे तुमच्या सूर्याचं. किती वजन आहे? 2 × 10⁻30 kg. दिस इज द मास ऑफ आवर सन. सूर्याचं एवढं मास आहे. त्यानंतर रॅडियस, त्रिज्या किती असेल? 2 सेंटीमीटरचं, 5 सेंटीमीटरचं, 6 सेंटीमीटरचं सर्कल काढलं तरी आपलं जी वही आहे ती भरून जात असते. तेव्हा या सूर्याची एवढा मोठा सूर्य आहे, किती रॅडियस असेल? तर तुम्हाला दिलेली आहे 6,95,700 म्हणजे 6,09,000
95,700 किलोमीटर एवढी तर फक्त रॅडियस आहे. 6 लाख खूप जास्त आहे. तेवढं रॅडियस असलेलं वर्तुळ तर आपण काढू शकत नाही. 6,95,700 किलोमीटर एवढी रॅडियस आहे तुमच्या सूर्याची. शेवटी 700 लक्षात ठेवायचं आहे. सरफेस टेम्परेचर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मारुतीचं तुम्ही एक्झाम्पल बघितलं असेल की लहानपणी मारुतीला वाटलं की आपण ते सफरचंदासारखं काय फळ आहे आपण ते तोडून खावं, पण तो सूर्य होता. तर आत्तापर्यंत सूर्याच्या जवळ कोणी जाऊ शकलं नाही. अगदी तुमचं स्पेस यान कुठलंही जवळ त्याच्या हजारो किलोमीटर लाखो किलोमीटर दूर असतानाच ते ब्लास्ट झालेलं आहे. एवढं हॉट टेम्परेचर सूर्याचं आहे. तर किती टेम्परेचर असेल तुम्हाला काय वाटतं? तर हे टेम्परेचर आहे 5800 केल्विन. एवढं टेम्परेचर आहे सूर्याच्या पृष्ठभागाचं. किती? 5800 के. लक्षात ठेवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं अंडरलाईन करून घ्या, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एक्झामसाठी. देन टेम्परेचर ऑफ द सेंटर. सेंटरचं तापमान तर खूपच जास्त असतं. हे झालं बाहेरचं. सेंटरचं टेम्परेचर असतं 1.5 × 10⁷ के. म्हणजे 1.5ला 10चा 7वा घात 10वरती 7 शून्य एवढं टेम्परेचर असतं तुमचं सेंटरचं. सेंटरपर्यंत जाणं तर अशक्यच आहे. एवढं टेम्परेचर असतं तुमचं. सेंटरचं वेगळं असतं आणि बाहेरचं 5800 के. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर एज. सूर्याचं वय किती आहे? आपल्याला माहिती आहे आपण 100 वर्ष 80 वर्ष 70 वर्ष जगणार आहे. मग हा सूर्य किती वर्ष जगेल? सो एज आहे 4.5 × 10⁹ इयर्स. 4.5ला 10चा 9वा घात 10वरती 9 शून्य एवढा वर्ष हा सूर्य त्याचं एज आहे. सायंटिस्टने सांगितलेली ही इन्फॉर्मेशन आहे. 4.5 × 10⁹ इयर्स. सो खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. आणि विद्यार्थ्यांना अजून एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुमच्या या पुस्तकामध्ये दिलेली आहे. डू यू नोमध्ये हे सगळं जनरल नॉलेज आपल्याला या गॅलॅक्सीविषयी युनिवर्सविषयी माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर काय आहे ही इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन? चला बघूया. बॉक्समध्ये दिली आहे डू यू नोमध्ये. आर गॅलॅक्सी हॅज अबाउट 10⁻11 स्टार्स. तुम्हाला विचारतात ना, अरे किती तारे आहे आकाशामध्ये? तुम्ही म्हणता टीचर तारे मोजू शकत नाही. आपण म्हणतो आकाशातले तारे असंख्य असतात. पण तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपल्या गॅलॅक्सीवरती एवढे स्टार्स आहेत. किती? 10⁻11. 10वरती 11 शून्य. 10⁻11 स्टार. ओके. आर गॅलॅक्सी हॅज 10चा 11वा घात एवढे स्टार्स आहे आपल्या या गॅलॅक्सीमध्ये. क्लिअर? किती स्टार्स आहे लिहा बरं जरा. इट्स शेप इज अ लाईक डिस्क. डिस्कचा आकार आहे विथ अ बल्क ॲट द सेंटर. सेंटरला काय आहे? ती फुगीर आहे. अँड इट्स डायमीटर. आकार कसा आहे तर विचारलं तर तुम्ही सांगायचं डिस्क अँड विथ अ बल्क ॲट द सेंटर. सेंटरला काय आहे? बल्क आहे. अँड इट्स डायमीटर. डायमीटर किती असेल ह्या तुमच्या गॅलॅक्सीचा? 10⁻18 किलोमीटर. 10वरती 18 शून्य किलोमीटर एवढा डायमीटर आहे तुमच्या गॅलॅक्सीचा. 18 शून्य म्हणजे खूप झाले. आपण 7 शून्य 8 शून्य 9 शून्यापर्यंतच कॅल्क्युलेशन करू शकतो. अरब खरब ते पुढचं तर आपल्याला माहिती नाही. तेव्हा 18 शून्य म्हणजे खूप जास्त काय आहे? डायमीटर आहे तुमच्या गॅलॅक्सीचा. 10⁻18 किलोमीटर. द सोलार सिस्टीम इज सिच्युएटेड ॲट अ डिस्टन्स. तुमची जी सोलार सिस्टीम आहे ती सेंटरपासून खूप अंतरावरती आहे. तुम्हाला काय वाटलं लगेच सेंटरला का? नाही. सेंटरचं टेम्परेचर किती जास्त आहे? 2 × 10⁻17 किलोमीटर फ्रॉम इट्स सेंटर. जे सेंटरचा जो पृष्ठभाग आहे सूर्याचा किंवा त्या गॅलॅक्सी त्या सोलार जी सिस्टीम आहे त्याच्यापासून 2 × 10वरती 17 शून्य 2 × 10⁻17 किलोमीटर डिस्टन्स पासून काय ती आपली गॅलॅक्सी जी आहे ती सिच्युएटेड आहे. द गॅलॅक्सी पासिंग थ्रू इट्स सेंटर. ती जी गॅलॅक्सी आहे गॅलॅक्सी इज रोटेटिंग अराउंड अँड इट्स ॲक्सिस. ती जी ॲक्सिस आहे ही आपली गॅलॅक्सी आहे त्याच्या ॲक्सिस मध्यभागी असतो. ॲक्सिस भोवती रोटेट होत असते पासिंग थ्रू इट्स सेंटरमधून अँड परपॅन्डिक्युलर टू द इट्स डिस्क. ही जी डिस्क आहे त्या डिस्कला काय आहे? ती परपॅन्डिक्युलर आहे. अँड इट्स पिरियड ऑफ रोटेशन. त्याचा पिरियड ऑफ रोटेशन तुम्हाला ह्या गॅलॅक्सीचं जर विचारला कुठली गॅलॅक्सी रे बाळांनो? आपली मंदाकिनी ही गॅलॅक्सी आहे किंवा मिल्की वे नाव आहे तिचं. तिचा पिरियड ऑफ रोटेशन आहे 2 × 10⁸ इयर्स. एवढा तर पिरियड ऑफ रोटेशन आहे. बापरे. 10वरती 8 शून्य एवढे वर्ष लागतो पिरियड ऑफ रोटेशन एक फेरी पूर्ण करायला. काय अमेझिंग गॅलॅक्सी आहे. सो दिस इज इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन विच इज गिवन इन युअर टेक्स्टबुक अबाउट युअर गॅलॅक्सी. गॅलॅक्सी ही खूप इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा हाऊ मेनी स्टार्स देअर आर इन आर गॅलॅक्सी. देन व्हॉट इज द शेप ऑफ अ गॅलॅक्सी. Then what is the distance of the solar system from its center and the
व्हॉट इज द पिरियड ऑफ रोटेशन ऑफ आर गॅलॅक्सी? या प्रश्नांची उत्तरं मला लिहा कॉमेंटमध्ये. कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.